ही दृश्य पाहून तुम्हाला कदाचित वाटेल की आपण औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रदेशातल्या एखाद्या पंचतारांकित MIDCत आलोय, पण तसं नाहीये। ही दृश्य नक्षलवादानं प्रभावित आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातली आहेत। एकेकाळी नक्षल्यांचा गड असलेला हा सुरजागड परिसर, या परिसरात लोह खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावर असल्यानं साधारण 20 वर्षांपूर्वी इथं पोलाद प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या। पण नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे कोणताही उद्योजक इथं गुंतवणूक करायला तयार नव्हता। 2018 मध्ये लोह प्रकल्पाला विरोध म्हणून नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना चिथावणी देत इथं तब्बल 40 ट्रक जाळले होते। पण आता हे चित्र बदललंय। मला असं वाटतं की गडचिरोलीमध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आहे। आपण मागच्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये मायनिंगला परवानगी दिली। पोलीस जे आहेत त्यांना आपण एक प्रकारे पूर्णपणे संरक्षण द्यायला लावलं आणि सस्टेनेबली मायनिंग करायचं आणि लोकल कम्युनिटीला सोबत घेऊन मायनिंग करायचं। यातनं त्या ठिकाणी देशातला सगळ्यात चांगला ओर आपल्याला सापडला, ते मायनिंग सुरू झालं। आता त्याच्यावर आधारित खनिज प्रकल्प त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि देशाची स्टील सिटी म्हणून, स्टील हब म्हणून आता गडचिरोली प्रस्थापित होत आहे। नक्षलवाद्यांना एक प्रकारे गडचिरोलीने हे दाखवून दिलं की तुमच्या प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही, तुमच्या दहशतीलाही आम्ही बळी पडणार नाही, आम्ही विकासाकडे जाणार आहोत, हेच गडचिरोलीने दाखवलं आहे। एकेकाळी गरीब, आदिवासी आणि भूमिहीनांच्या हक्काचं रक्षण करण्याच्या हेतूनं उभी राहिलेली नक्षलवादी चळवळ आता केवळ हिंसाचारापुरती मर्यादित राहिल्याचं चित्र आहे। गेल्या 50 वर्षांपासून हा रेड कॉरिडॉर धुमसत असल्यानं इथला विकास रखडलाय आणि रखडलेल्या या विकासाला चालना देण्यासाठी नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केंद्र सरकारनं केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याची घोषणा केली आहे। तर दुसरीकडे राज्यातला नक्षलवाद संपवून गडचिरोलीला विकास पथावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न सुरू केलेत। नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलेली घोषणा आणि गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याचा ध्यास घेऊन देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनवण्याचा उचललेला विडा, या दोन राजकीय घोषणांचा परस्पर संबंध आहेच। मात्र या दोन घोषणांच्या दरम्यान आदिवासींच्या विकासाची एक मोठी प्रक्रिया आहे आणि हीच प्रक्रिया जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत। गेल्या 2-4 वर्षात देशभरात नक्षलवाद विरोधी कारवायांना वेग आलाय। हर प्रकारे नक्षलवाद्यांचा माग काढून त्यांना टिपलं जात आहे। आपण जो मार्ग निवडलाय तो चुकीचा आहे, त्यातून विजयाची कोणतीही शक्यता दिसत नसल्यानं अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला। या आत्मसमर्पित नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी सरकार युद्धपातळीवर कामाला लागलंय। सरकारच्या या प्रयत्नांना लॉयड मेटल्स यासारख्या कंपन्या हातभार लावत आहेत। संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 14 कोटी लाख टन इतके लोह खनिजाचे साठे आहेत। त्यापैकी फक्त सुरजागड डोंगराच्या साधारण 358 हेक्टर क्षेत्रात जवळपास 857 दशलक्ष टन इतकं प्रचंड लोह खनिज आहे। सुरजागड डोंगरावरच्या मातीतल्या लोहाचं प्रमाण 64% इतकं प्रचंड आहे। याशिवाय आलापल्ली परिसरात तांब्याचे सुद्धा साठे आहेत। सध्या सुरजागडमध्ये लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचा पहिला पोलाद प्रकल्प कार्यान्वित झालाय। तसंच जिंदाल उद्योग समूहानं सुद्धा इथं 1000 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे। पुढच्या काही वर्षात एकूण 7 लोह प्रकल्प गडचिरोलीमध्ये कार्यान्वित होणार आहेत। साधारण आयर्न ओर जो आहे तो अशा पद्धतीने असतो। हे लहान मोठे दगड तुम्हाला वाटतील, पण यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असतं आणि हा
दगड वितळवून यातनं डोलामाईट टाकून यातनं माती वेगळी केली जाते आणि मग प्युअर पोलाद याच्यात शिल्लक राहतं आणि यापासून मग सळ्या आणि इतर सगळे पोलादाच्या वस्तू तयार केल्या जातात. साधारणपणे ही मायनिंग महत्त्वाची अशासाठी आहे की सुरजागड मायनिंग ही सर्वात दर्जेदार पोलाद उत्पादन करणारी मायनिंग मानली जाते. म्हणजे कर्नाटकातली बेल्लारी असेल किंवा टाटानगर असेल बिहारमध्ये, जमशेदपूर या ठिकाणच्या मायनिंगमधनं मातीतून पोलाद जे उत्पादित केलं जातं याचं प्रमाण हे साधारण 50 ते 55% आहे. पण सुरजागड मायनिंगच्या मातीमध्ये पोलादाचं प्रमाण जवळपास 64% इतकं आहे. म्हणजे 1 टन जर माती प्रोसेस झाली तर त्यातनं 640 ते 650 किलो इतकं पोलाद निर्माण होतं. त्यामुळे ही माती सर्वाधिक दर्जेदार अशी मानली जाते. खरं तर टाटांनी ज्यावेळेला पहिल्यांदा जमशेदपूरमध्ये कारखाना उभा केला होता त्या अगोदर त्यांनी नागपूरमधल्या याच भागाची सुरजागड परिसराचीच पाहणी केली होती आणि फक्त इथे कोळशाचे मुबलक साठे नसल्यामुळे त्यावेळेला त्यांनी इथं फॅक्टरी न उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण आता जवळपास 100 वर्ष उलटून गेल्यानंतर पुन्हा एकदा सुरजागड मायनिंगच्या माध्यमातून इथं काम सुरू झालेलं आहे. लॉयड मेटल्स आणि एनर्जी लिमिटेडला सुरुवातीच्या काळात स्थानिकांचा विरोध सहन करावा लागला. सुरजागड प्रकल्पाच्या परिसरात साधारण 25 गावं आहेत. या सर्व गावातल्या प्रत्येक घरातल्या किमान एका व्यक्तीला लॉयड मेटल्समध्ये रोजगार मिळालाय. कालपर्यंत रानोमाळ भटकून लाकडं आणि इतर वनोत्पादनं गोळा करणाऱ्या स्त्रिया आता थेट खाणीतली अवजड वाहनं चालवत आहेत. पहिले हाऊस पिकिंगच्या कामामध्ये 2 वर्ष होती. त्याच्यानंतर LMB ट्रेनिंग दिला छिंदवाड्यामध्ये. मग तिथून मग हे वाल्वोच्या नंतर सनी डंपर. नाही कशाचीच भीती नाही, कारण की ट्रेनिंगच जबरदस्ती मिळाली आहे. कंपनी आल्यापासून म्हणजे त्या लोकांचं म्हणजे असं वाटत पण नाही आहे का कुठं नाव पण येत नाही आहे काही इकडे. नाही संपर्कच नाही त्यांच्यामध्ये आम्ही. याशिवाय अनेक आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनाही इथं रोजगार दिला गेला आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. SP साहब ने मुझे बुलाया कि यहाँ कौन सी में मुझे भेजे है. मेरे 2 बच्चे हैं और मेरा पति भी है. नक्सल मूवमेंट में हो गई थी सर. नई का बहुत फायरिंग में और एम्बुश में रेड में भी थी. तो मेरा पति ने दौड़ा, ये रेड में ख़त्म हो गया. मैं भी थी उस समय. तो कुछ दिन तक मैं नाराज में थी और मेरा तबीयत भी बहुत ख़राब हो गई थी. तो नक्सलवादियों ने मेरे तरफ ध्यान ही नहीं दिए. उन लोगों ने ऑर्गेनाइजर कमांडर थी मैं. हाँ, पामुल गौतम दलब में मेरा एरिया में सब कुछ काम चलता था. मेडिकल टीम, टेक्निक, मैकेनिक काम, बंदूक वगैरह बनाते थे और ये घोड़े वगैरह रखते थे वहाँ पे. सिलाई मशीन वगैरह, स्कूल्स, जनता सरकार सब चलता था उधर. यहाँ आने के बाद मैंने का दूसरा शादी की. 2 बच्चे हैं, लड़के हैं 2. यहाँ के आदिवासी जिस जंगल ज़मीन से बिल्कुल उनकी आत्मा बिल्कुल ऐसे उसको अलग नहीं किया जा सकता. तो उनके लिए जितनी भी कंपनी की पॉलिसियाँ हैं, जितनी पॉजिटिविटी है उसको बनाए रखा जाए. उसको ज़्यादा से ज़्यादा यहाँ के जो स्थानीय आदिवासी हैं उनको ट्रेन करके वहाँ के स्कूल से, ITI से, पॉलिटेक्निक से, यहाँ के गांव के अंदर बहुत सारी चीज़ें चला के, लाइब्रेरी, यहाँ की भाषा का संरक्षण, यहाँ के कल्चर का संरक्षण. तो अगर ये कंपनी एक रोल मॉडल अगर दुनिया में बन सकती है आदिवासियों के साथ मिल के माइनिंग डेवलप करने का, मुझे लगता है कि बहुत बड़ी चीज़ होगी. तो मैं कहता हूँ कि लॉयड मेटल आने से इस ज़िले के अंदर युवकों को, जो लोग या तो पुलिस में जाते थे या फिर नक्सली बनते थे, एक तीसरा एक रास्ता खुल गया जिससे वो एक सिविल डिपार्टमेंट के अंदर भी जाके एक नौकरी कर सकते हो. CSR ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून कंपनीनं प्रकल्पग्रस्तांसाठी शाळा आणि हॉस्पिटलचीही उभारणी केली आहे.
आदिवासी महिलांसाठी गारमेंट युनिटही इथं उभारलं गेलं आहे। या सर्व उपक्रमांना स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। गावातल्या वैद्यकडून उपचार घेणारा आदिवासी आता अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेतोय। तर आदिवासींची पुढची पिढी दर्जेदार शिक्षण घेत नवीन झेप घ्यायला सज्ज होते आहे। ही उपाशी आहे, सकाळी उपाशी घ्यायचंय, त्याला आठवड्यामध्ये एक खायचंय। नक्षलवाद्यांचा विकासाला विरोध आहे, कारण विकास झाला तर आदिवासींवरचा आपला प्रभाव नष्ट होण्याची त्यांना भीती वाटते। त्यामुळे विकासाचा कोणताही प्रकल्प असो त्याला नक्षलवाद्यांनी कायमच विरोध केलाय। अगदी मोबाईल टॉवर उभारणीला सुद्धा नक्षलवाद्यांचा विरोध होता, पण आता परिस्थिती बदलते आहे। पोलिसांच्या मदतीनं जिल्ह्यात संपर्क क्रांती झाली आहे। विविध मोबाईल कंपन्यांचे तब्बल 490 टॉवर्स जिल्ह्यात उभे राहिलेत, ज्यामुळे जागतिक घडामोडींसोबत इथला आदिवासी जोडला जातोय। त्या माध्यमातून आपलंही जीवन प्रगतिशील होईल असा विश्वास त्याला वाटू लागलाय। विकासापासून दूर असलेल्या जिल्ह्यात आता रेल्वे मार्ग येऊ घातलाय। बहुप्रतीक्षित देसाईगंज ते गडचिरोली या 52 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 322 कोटींच्या कामाला सुरुवात झाली आहे। त्या अंतर्गत 20 किलोमीटरचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। या प्रस्तावित रेल्वे मार्गावर वन्यजीवांची वर्दळ असणार आहे, त्यामुळे रेल्वे मार्गाखालून वन्य प्राण्यांसाठी भुयारी मार्ग काढण्यात येणार आहे। आणि म्हणूनच या प्रकल्पाची किंमत 1096 कोटींवरून 1886 कोटींवर गेली आहे। तर गडचिरोलीतील नियोजित विमानतळासाठी मुरखळा, पुलखल, कनेरी, मुडजा बुद्रुक आणि मुडजा खुर्द इथली जमीन प्रस्तावित आहे। महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून आलेल्या भूसंपादनाच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भूसंपादनाचं काम सुरू करण्यात आलंय। आजवर जेव्हा जेव्हा गडचिरोलीत विकास प्रकल्प किंवा उद्योग आणण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा तो प्रयत्न नक्षलवाद्यांनी हाणून पाडलाय। पण आता जिल्ह्यात उद्योग येत आहेत, मोठ्या प्रमाणावर विकास कामं होत आहेत, तरीही नक्षलवादी गप्प कसे असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। पण गेल्या काही वर्षांपासून नक्षल प्रभावित राज्यातल्या पोलीस दलांनी कणखर भूमिका घेत एकाच वेळी नक्षलवाद्यांना संपवण्याची मोहीम आखली आहे आणि केंद्र सरकारचाही त्याला पाठिंबा मिळतोय। त्यामुळे इच्छा असूनही विकासाला विरोध करणं नक्षलवाद्यांना शक्य होत नाही। महाराष्ट्रात C60 कमांडो, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पोलीस दलाचे ग्रे हाऊंड्स, छत्तीसगड पोलिसांचे बस्तर टायगर्स यांच्यासह केंद्राच्या CRPF आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडलंय। सर्वच राज्यात एकाच वेळी नक्षलविरोधी मोहिमा तीव्र झाल्यानं नक्षलवाद्यांना पळताभुई थोडी झाली आहे। महाराष्ट्रात गडचिरोली पोलिसांचं विशेष पथक असलेल्या C60 फोर्सच्या जवानांनी गेल्या 5 वर्षात म्हणजेच 2021 पासून आतापर्यंत 82 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय। तर पोलिसांच्या धाकानं महाराष्ट्रात याच 5 वर्षात तब्बल 63 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। गडचिरोली पोलिसांच्या या धडाक्यामुळे उत्तर गडचिरोली भाग पूर्णतः नक्षलमुक्त झालाय, तर दक्षिण गडचिरोलीत फक्त 46 नक्षलवादी शिल्लक आहेत। जवळपास 2021 नंतर गडचिरोलीचा एकही युवा नक्षलवादामध्ये भरती झालेला नाही। त्याचं कारण आणि त्याचं श्रेय म्हणजे गडचिरोली पोलीस दलाद्वारे जे काही पोलीस दादालवरा खिडकी ही एक अभिनव उपक्रम राबवला गेला। सरकारच्या विविध आर्म्स म्हणजे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे एजन्सीज आणि जे सामान्य पब्लिक आहे यांच्यामधला एक दुवा म्हणून पोलीस स्टेशन जे डीप एरियामध्ये जे पोलीस स्टेशन आहे यांनी जे काम केलं त्या कामाचा परिणाम असा झाला की आज नक्षलवादामध्ये ॲक्टिवली
कोणी त्यांना पार्टिसिपेशन घेत नाही आणि रिक्रुटमेंट शून्य झाली. नक्षलला नवीन कोणी मुलगा 2024पासून भरती झाला नाही, हे एक कारण होतं गिरीधरच्या सरेंडर मागे. एकीकडे नक्षलवाद्यांभोवतीचा फास आवळत असतानाच गडचिरोली पोलिसांनी स्थानिक आदिवासींनाही विश्वासात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम, पोलीस दादा लोरा खिडकी, रोजगार मेळावे, लॉंग रेंज पेट्रोलिंग आणि ग्रामभेटीसारखे उपक्रम राबवले जात आहेत. याशिवाय नक्षलवाद्यांचा खोटा प्रचार खोडून काढण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी स्वतंत्र प्रपोगेंडा सेलही उभारला आहे. अग्रेसिव्ह अँटी माओइस्ट ऑपरेशन्स त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सिव्हिक ॲक्शनवरही तेवढाच भर दिला जातो आहे. नवीन पोलीस स्टेशन उघडून जे एरिया आपलं जास्त वावर नसायचा त्या एरियामध्ये आपण मागच्या 2 वर्षात 7 नवीन पोलीस स्टेशन उघडलेले आहेत. त्यांच्या फिलॉसॉफीतच त्यांच्या आहे पार्टीच्या की व्हायलन्सशिवाय क्रांती नाही असं. त्यामुळे ते नेहमी आदिवासींच्या बळी घेण्यामध्येच त्यांनी जास्त इंटरेस्ट दाखवलेला आहे. आणि एकंदरीत पोलीस विभागाने मागील काही वर्षांपासून आपण त्यांची आयडियोलॉजी एक्सपोज करण्यासाठी एक प्रपोगंडा सेल आपल्याकडे तयार केलेला आहे. त्या प्रपोगंडा सेलमधून आपण वेगवेगळे पत्रके, वेगवेगळे त्यांचे जे काही कार्यक्रम आयोजित केले जातात की ॲक्च्युली नक्षलची आयडियोलॉजी आपण एक्सपोज करतो त्यांच्याकडं. नक्षल तुमचा विकास जाणीवपूर्वक होऊ देत नाही हे आपण लोकांना समजवतो आणि विकास कामांना विरोध न करण्यासाठी आपण लोकांना कन्व्हिन्स करतो ग्रामभेटींमधून. त्यानंतर वेगवेगळे रोजगार मेळावे, वेगवेगळे आपण सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम घेतो. ऑन एन ॲव्हरेज एका पोलीस स्टेशन किंवा एका आउटपोस्टमध्ये वर्षाला 6 मोठे सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम आपण टार्गेट दिलेले आहेत. तर ऑन एन ॲव्हरेज दर 2 महिन्याला एक पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात एक सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम होतो. तर असं आपण सर्व लेवलला एक गावकऱ्यांना एकत्र करून पोलीस स्टेशन लेवलला एकदम डिसेंट्रलाइज करून खूप जास्तीत जास्त वेगवेगळ्या गव्हर्नमेंट योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचाच फलित म्हणून लोकांना एक विश्वास आला की आत्तापर्यंत 40 वर्ष नक्षलवादाला सपोर्ट करून आपल्याला काय मिळालं आणि पोलिसांना फक्त थोड्याशा टाईम पिरियडमध्ये सपोर्ट करून आपल्याला इतकं सारं मिळतं आहे. तर लोकांनाच ती आयडियोलॉजी आपोआपच एक्सपोज झाली लोकांना. पोलिसांच्या या विशेष प्रयत्नांमुळे सध्या जिल्ह्याच्या अगदी दक्षिण टोकापुरती नक्षल चळवळ शिल्लक राहिली आहे. पूर्ण जिल्हा सध्या नक्षल कारवाई मुक्त आहे. पण नक्षली पुन्हा जिल्ह्यात सक्रिय होऊ नयेत यासाठी गडचिरोली पोलीस विशेष मेहनत घेत आहेत. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात आणि जंगलातल्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचून पोलीस नक्षलवाद्यांच्या हालचालींचा मागोवा घेतात. त्यासाठी जंगलातली लॉंग रेंज पेट्रोलिंग आणि ग्रामभेटींवर पोलिसांचा भर आहे. गडचिरोली सुरजागडच्या प्रवासादरम्यान रस्त्यावरच्या नवे गावातल्या अशाच एका ग्रामभेटीदरम्यान आम्ही पोहोचलो. एका महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं एक पथक गावकऱ्यांशी संवाद साधत होतं. या काकू इकडे या ना इकडे या सांगा. आमच्या गावात एकूण 13 गट आहे, महिला बचत गट. त्यांना मीटिंगसाठी हॉल नाही. बरेचदा आम्ही आमदार खासदाराकडे तक्रार केली आहे, ते पण म्हणजे निधी अभावी नाही का ते काही देऊ शकले नाही. तर या महिला मंडळ जो आहे आमचा तो असा चौकामध्ये बसतो, कुठंतरी आपला कामकाज करून घेतो आहे ना. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम तो विकासाचं काम आहे. दुसरीकडे जात नाही का जसं ते मिरच्या तोडायला जातात? नाली बांधकाम आहे का नाही या गावामध्ये बहुत काही समस्या आहेत. ग्रामभेटीच्या माध्यमातून पोलीस आणि गावकरी किंवा आदिवासी यांच्यातला संवाद प्रस्थापित होत असतो. अशीच एक ग्रामभेट सध्या आपण बघतोय. या ग्रामभेटी दरम्यान काय होतं तर पोलीस प्रशासन गावकऱ्यांपर्यंत, आदिवासीपर्यंत पोहोचतं आणि त्यांचे प्रश्न समजावून घेण्यात मदत करतं. काही कार्यालयीन अडचणी असतील, आधार कार्ड काढणं असेल किंवा सरकारी कार्यालयांमधले खेटे वाचवण्यासाठी या ग्रामभेटींचा उद्देश हा प्रमुख उद्देश असतो. आणि या माध्यमातून सरकारी कार्यालयातली कामं त्याच ठिकाणी गावात येऊन सोडवण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यालयात जाऊन आपलं काम करून घेण्यापेक्षा प्रशासनच या माध्यमातून गावकऱ्यांच्या भेटीला येत असतं. यातनं 2 उद्देश सफल होतात. एक म्हणजे कार्यालयीन कामं काही अडचणी असतील तर गावकऱ्यांच्या त्या सोडवण्यात मदत होते. आणि दुसरा उद्देश म्हणजे जर नक्षल्यांची हालचाल गावात असेल तर या माध्यमातून नक्षल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणंसुद्धा पोलिसांना शक्य होतं. एक प्रकारे गावकरी आणि प्रशासन यांच्यातला विश्वास वाढवण्याचा या ग्रामभेटींच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो.
नक्षलवाद्यांच्या कारवायांना चाप लावतानाच पोलिसांना स्वतःच्या सुरक्षेचीही विशेष खबरदारी घ्यावी लागते. त्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून गडचिरोली पोलीस दलासाठी एक विशिष्ट कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. विशेषतः संवेदनशील क्षेत्रात पोलीस ठाण्यांमध्ये काम करताना पोलीस कर्मचाऱ्याची प्रत्येक हालचाल ही विचारपूर्वकच केली जाते. एटापल्ली तालुक्यातलं गट्टा फुलबोडी हे गाव तसं फारच संवेदनशील. 2021 साली गट्टा पोलीस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी ग्रॅनाइटनं हल्ला केला होता. याशिवाय 2-3 वर्षांपूर्वी याच पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुकानात गेलेल्या पोलिसांवरही नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. गडचिरोलीतल्या अतिसंवेदनशील भागातली पोलीस ठाणी एखाद्या भक्कम किल्ल्यासारखी असतात. पोलीस ठाण्याच्या आतमध्येच पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था असते. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना पोलीस ठाण्याच्या बाहेर जाण्याची परवानगी नसते. छोट्या मोठ्या कामासाठी गावातल्याच एखाद्या व्यक्तीची मदतनीस म्हणून नियुक्ती केलेली असते. याशिवाय परिसर गस्तीसाठी अत्याधुनिक ड्रोन्स, बॉम्ब आणि बुलेट प्रूफ वाहनं, एवढंच काय तर 2 हेलिकॉप्टर्सही गडचिरोली पोलिसांच्या दिमतीला आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली पोलिसांचा नक्षलवादाविरोधातला लढा तीव्र झाला आणि त्यातही गेल्या 5 वर्षांपासून गडचिरोली पोलिसांना या लढ्यामध्ये निर्णायक यश मिळताना दिसतंय. आणि त्यामागची कारणं जर पाहिली तर अत्याधुनिक तंत्रज्ञान गडचिरोली पोलिसांच्या मदतीला आलंय. यापूर्वी BDDA स्क्वॉड असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल अशा माध्यमातून गडचिरोली पोलीस नक्षलवाद्यांवर नजर ठेवत होते. पण आता अत्याधुनिक ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स या माध्यमातून गडचिरोली पोलीस नक्षलवादाचं कंबरडं मोडण्यासाठी सज्ज झालेत. एकाच वेळी आदिवासी बांधवांशी संवाद, जंगलात लॉंग रेंज पेट्रोलिंग या माध्यमातून केलेली नक्षल्यांची नाकाबंदी आणि नक्षल्यांची आर्थिक रसद रोखल्यानंच सध्या नक्षल्यांची कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात अनेक बड्या नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. नक्षलवाद्यांची कुठली यशस्वी सशस्त्र कारवाई पण होत नाही. जवळपास 2021 नंतर गडचिरोलीचा एकही युवा नक्षलवादामध्ये भरती झालेला नाही. त्यांना जे काही लहानपणापासून किंवा त्यांच्या भरती झाल्यापासून जे योजनेबद्दल, चळवळीबद्दल सांगण्यात आलं किंवा जी आयडिओलॉजी त्यांच्या डोक्यात जी भरवण्यात आली ती ओव्हर द पिरियड त्याला काम करून त्याला स्वतःलाच कळायला लागली की आयडिओलॉजी कशी हॉलो आहे आणि किती जे पोकळ ह्या सगळ्या प्रकारे ते गोष्टी सांगण्यात आल्या आणि किती खोट्या पद्धतीने हे सगळं रचण्यात आलं आणि आदिवासींना कसं भूलथापा देऊन बळी पाडण्यात आलं हे त्याच्या लक्षात आल्यामुळं ते पण एक महत्त्वाचं कारण होतं. या सर्व कारणांनी जो गडचिरोलीचा सर्व आणि म्होरक्या याने जर सरेंडर केलं त्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे जे काही मागच्या 4-5 किंवा त्याच्याही आधी बऱ्याच वर्षांपासून जी काही मेहनत आहे आणि जे काही राईट ट्रॅकवर आपण जे सर्व काम केलेलं आहे त्याचा परिणाम झाला आहे आणि आत कंटिन्युअसली सरेंडर आहेत. मागच्या 1 वर्षभरात जवळपास 50च्या आसपास नक्षल्यांनी सरेंडर केलेलं आहे. एक्झॅक्टली जंगलातलं अस्थिर जीवन, नक्षल चळवळीतून झालेला भ्रमनिरास आणि क्रांतीची विझलेली धग यामुळे नक्षलवादाचा मार्ग सोडून स्थिर जीवन जगायला आलेल्या काही आत्मसमर्पित नक्षल्यांच्याही आम्ही भेटी घेतल्या. गडचिरोली महसूल विभाग आणि पोलिसांच्या एकत्रित प्रयत्नातून गडचिरोली शहरात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या घरांचं एक संकुल उभं राहिलंय. दुपारच्या सुमारास आम्ही या नवजीवन वसाहतीत पोहोचलो. एका आईस्क्रीमवाल्याच्या गाडीभोवती जमलेली ही लहानग्यांची गर्दी पाहून एखाद्या सर्वसाधारण वस्तीत पोहोचल्याची आपल्याला जाणीव होते. दुपारच्या निवांत क्षणी घराच्या ओसरीवर कैऱ्यांचं लोणचं करायला बसलेली ही कविता एकेकाळी नक्षलवादी होती. नक्षलवादी असलेला नवरा आणि कविता या दोघांनीही 7-8 वर्षांपूर्वी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. आज पती आणि 2 मुलांसोबत सामान्य जीवन जगत असलेली ही कविता आपल्या जुन्या आयुष्याबद्दल मात्र काहीशी अनुत्साहानंच बोलते. नक्षलवादी चळवळीत असताना सतत कोणीतरी आपल्या मागावर आहे का? इथपासून सुरू झालेला प्रवास तो गडचिरोलीसारख्या शहरात आपल्या स्वतःच्या घराच्या ओसरीत बसून मुलांना आईस्क्रीम खिलवण्यापर्यंतचा हा प्रवास. कविताने हा प्रवास केला. कविताकडनं जाणून घेऊयात कसं होतं तिचं आधीचं जीवन आणि आत्ताचं जीवन. कविता, तुम्ही नक्षलवादी चळवळीत काम केलं आहे, कशा पद्धतीने तिथला दिनक्रम असायचा? आता
आता ती काहीच नाही वाटत. आता घरीच राहायचं तर काम नाही आहे, काय नाही आहे. पोरं बरं लहान आहे. आता चांगलंच वाटत आहे. तर तिकडे काय करायचं काम? तिकडे काय गावाला जायचं, मीटिंग करायचं, तेच काम आहे. मीटिंगमध्ये काय सांगायचं? कम ते जेवण तांदूळ वगैरे चिकाई आणा जमा करा, असा लोकाले काही अडचण राहते ते सांगते. गोळीबार केलाय कधी? नाही हा? नाही बंदूक तरी धरली आहे? धरलो पण काय करायचे बंदूक धरून? पोलीस वालेले मारले कोणाला? नाही मारलं, नाही मारलं, कधी गोळी नाही चालवली? नाही वा, चालवलं पण तेवढं नाही. चालवायची नवीन नवीन असतं. गोळी चालवायची वाटली ना, एखाद्या समोर पोलीसवाला आल्यानंतर हिंमत होते गोळी मारायची? दिवस कसा जायचा? काय करायचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत? पीटी करायचा तेवढाच. मग सेंट्री ड्युटी. हो, मग सेंट्रल ड्युटी तेवढं. कधी दलमवर पोलिसांनी हल्ला केला? कधी तुम्ही दलममध्ये काम करत असताना तुम्ही एखाद्या ठिकाणी आहेत आणि पोलीस अचानक आले, असं कधी झालेलं? नाही, नाही झालं. आत्मसमर्पण करावं असं कधी वाटलं आणि का वाटलं? ती कसनचूरची घटनावर मेले ना, तेव्हा ते समर नव्हते म्हणून आम्ही आलो. कुठली घटना? ते कसनचूर. हां हां, कसनसूरचा. हो, हां हां, ओके. ते तेव्हा असं तुम्हाला वाटलं का की आपण आत्मसमर्पण करावं? हो, अच्छा. म्हणून आलो. कोणाला तुम्ही कॉन्टॅक्ट केलं? कोणाला सांगितलं? नाही, आम्ही आलो कोटीमध्ये. अच्छा, पोलिसांना सांगितलं का? नाही, आम्ही स्वतः आलो कोटीमध्ये कॅम्प. अच्छा, कॅम्पमध्ये. हो, ओके. कॅम्पची माहिती कोणी दिली होती? कोणीच नाही, येते आहे म्हणून आम्हाला माहित होतं. अच्छा. असं म्हणून आलो. हां. मग तिथून कोटीवरून येते आणून दिलं. हे घर कधी बांधलं? 2019 का 20ला बांधलं. अच्छा. आता बरं वाटतं इथे राहायला? हो, आधीच्या दलम मधल्या कोणाचे काय संपर्क नाही आहे. अच्छा. परत जावंसं वाटतं? नाही, आता काहून जाऊ ना, एवढं घर बांधून तेवढं पैसा घरवाले पूर्ण संपून टाकलं, ते कोण जाते. बोलकी प्रतिक्रिया कविताची. आता तिला पुन्हा जावंसं वाटत नाही आहे. कदाचित नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून त्यांचं जीवन सुकर करण्याच्या प्रयत्नांचं हे यश म्हणावं लागेल. कवितासारखे असे असंख्य नक्षलवादी आत्मसमर्पित झालेले या वस्तीमध्ये, आणि त्याच वस्तीत मी आत्ता सध्या आहे. अनेक वर्ष जंगलांमध्ये फिरून आपल्या आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्याच्या भ्रमाखाली वावरणारी ही माणसं आता सर्वसामान्यांच्या जनजीवनात स्थिरावत आहेत, आणि त्याचीच ही एक बोलकी प्रतिक्रिया. कविता आणि तिच्या मुलांना भेटून थोडं पुढे जात असतानाच घर बांधणीची लगबग दिसली. चौकशी केल्यावर कळलं की साधारण वर्षभरापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या सुकांतो आणि त्याच्या 4 सहकाऱ्यांच्या घर बांधणीचं काम सुरू होतं. आत्मसमर्पण केलेले हे नक्षलवादीच आपापलं घर बांधत होते. नक्षलवाद सोडून नव्या जीवनाकडे झेपावलेल्या सुकांतो आणि त्याच्या सहकाऱ्यांचा घर बांधण्याचा उत्साह अगदी 45 डिग्री सेल्सिअस तापमानातही तसूभरही कमी झाला नव्हता. सुकांत, सरेंडर कभी किया और सरेंडर करने से पहले कहाँ पे काम करते थे? मैं सरेंडर का पहले मैं बामरागढ़ एरिया में मैं काम किया हूँ. दक्षिण गढ़चिरौली करके है कंपनी, क्रमांक 10 में मैं सेक्शन कमांडर के रूप में वहाँ मैं काम किया था. कितने साल नक्सलवाद में थे? मैं लगभग 12 साल तक नक्सल संगठन में मैं काम किया हूँ. क्या उम्र थी जब भर्ती हो गए? मेरा लगभग 15 साल था उम्र. 15 साल में मैं संगठन में जो मेरा जॉइंटिंग हो गया, वहाँ से 2022 तक मैं संगठन नक्सली संगठन में था. 22 तक जैसा जो पार्टी का मतलब संगठन का एजुकेशन रहता है, उसमें जो संगठन को छोड़ के दुश्मन के सामने मतलब सरकार के सामने घुटना कभी नहीं टेकने का है. मतलब जान भी देने से संघर्ष में देने का ये उनका मार्गदर्शन रहता है. लेकिन उसमें जो संगठन में रहने के बाद भी
कुछ लोग संगठन को चलाने वाला कुछ लोग मतलब उसका विचारधारा अभी पार्टी का टोटल पार्टी का विचारधारा अभी चेंज हो गया और किसी को कुछ ना कुछ समस्या होता है, वो समस्या को सही समय से भी हल नहीं करते हैं। उस विषय से भी कुछ लोग तंग आके आत्मसमर्पण करने का भी कुछ लोग सोच रहे हैं। आज हम दो सरेंडर हो गया, हम पहले जंगल में तब कैसे दुनिया कैसे चल रहा है वो हमको ये भी मालूम नहीं था। अभी आने के बाद हम जो 4 लोगों के साथ हम बैठ रहे हैं और उसके साथ हम घूम रहे हैं, इतना बड़ा सिटी हम देख रहे हैं। हम अभी जो दुनिया भी कैसा है, ये एडवांस दुनिया है, हम अभी देख पाते हैं। जंगल में हम देख नहीं पाते। फिल्म देखा आप कभी? हाँ देखा। अभी देखा कि पहले भी देखे थे? पहले जो संगठन में 1-2 फिल्म ऐसे देखते थे, कुछ जैसा डाउनलोड वगैरह करके कुछ गाँव वाले कुछ ला के देने से। तो हीरो कौन सा अच्छा लगता है? हीरोइन? हीरो ऐसा मैं बता नहीं सकता कोई हीरो पहचानते हो? उतना मैं नहीं फिल्म पहचान। देखते हो? हाँ कभी 2-3 तेलुगु पे 1-2 देखा। शाहरुख खान को पहचानते हो? जैसा नाम सुना, शाहरुख खान का नाम सुना, अजय देवगन का नाम सुना, मिथुन चक्रवर्ती का नाम सुना, सलमान खान का नाम सुना और अभी जो अल्लू अर्जुन का नाम सुना। कौन सा गाना अच्छा लगता है फिल्म का? मुझे अभी उतना मुझे मालूम नहीं, लेकिन गाना सुना रहेगा ना मगर। हाँ अभी जो ये शाहरुख खान सलमान खान का ये कौन सा गाओ? बंधन तो प्यार का बंधन, ये भी अच्छा लगता है मुझे। और करण अर्जुन वाला और ये पोले और कांटे का मुझे अच्छा लगता है सुनने के लिए। और बाकी अभी जो गोंडी सॉन्ग अभी आता है वो भी अच्छा सुनने के लिए अच्छा होता है। गोंडी सॉन्ग सुनाओ हमको। नहीं आता नहीं तब्बल 10 राज्यातल्या 106 जिल्ह्यात माओवाद्यांचा प्रभाव आहे। 2018 साली एकूण महिला आणि पुरुष माओवाद्यांची संख्या होती साधारण 6000 इतकी। माओवाद्यांमधली प्रशासकीय व्यवस्था सुद्धा सरकारी प्रशासकीय व्यवस्थेप्रमाणेच असते। तसंच सरकारच्या अर्थसंकल्पाप्रमाणे नक्षलवाद्यांचाही अर्थसंकल्प असतो। भाकप माओवादी पक्षाच्या सर्वोच्च स्थानी असते सेंट्रल कमिटी, ज्यामध्ये 18 सदस्यांचा समावेश असतो। याशिवाय 9 सदस्यांचा समावेश असलेल्या पॉलिट ब्युरोचंही निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान आहे। तसंच या व्यवस्थेला समकक्ष असलेलं 6 सदस्यांचं सेंट्रल मिलिटरी कमिशन म्हणजे CMC, त्या खालोखाल झोनल कमिटी, एरिया कमिटी आणि विलेज कमिटी अशी संघटनेची रचना आहे। युनिटी काँग्रेस या नक्षल्यांच्या वार्षिक अधिवेशनातून चळवळीचा अजेंडा आणि अर्थसंकल्प ठरवला जातो। बिहारमधून 2012 साली माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला अखिलेश उर्फ मास्टर जीला अटक करण्यात आली होती। त्याच्या चौकशीतूनही माओवाद्यांचे आर्थिक व्यवहार कसे चालतात यावर बऱ्यापैकी प्रकाश पडला होता। याशिवाय इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेसाठी 2018 साली PV रामण्णा यांनी माओवाद्यांच्या आर्थिक व्यवस्थेबद्दल सखोल संशोधन केलंय। रामण्णांच्या रिसर्च पेपरनुसार जानेवारी ते डिसेंबर असं नक्षल्यांचं आर्थिक वर्ष असतं। वर्षाला साधारण 140 कोटींचं नक्षलवाद्यांचं बजेट असतं। नक्षल प्रभाव क्षेत्रातले छोटे मोठे उद्योजक, सरकारी आणि खाजगी कंत्राटदार, भ्रष्टाचारी सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते अशांकडून उकळलेल्या खंडणीच्या माध्यमातून नक्षलवादी आपली आर्थिक गरज पूर्ण करतात। त्यातही तेंदूपत्ता कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार आणि खाण उद्योग हा नक्षल्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे। खंडणीद्वारे जमा झालेला निधी वितरित करताना सेंट्रल कमिटी ही नोडल एजन्सी म्हणून काम करते। ही सेंट्रल कमिटी काही निधी आपल्याकडेच राखीव ठेवून स्टेट कमिटी, झोनल कमिटी, एरिया कमिटी आणि विलेज कमिटीला त्यांच्या गरजेनुसार वित्तपुरवठा करते। केंद्रीय कमिटी ते स्थानिक कमिटी या प्रत्येक स्तरावर आर्थिक व्यवस्थापनासाठी एक खजिनदार नियुक्त केलेला असतो। याशिवाय निधीचा वापर नीट होतोय का हे तपासण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर ऑडिटरही नेमले जातात। निधी वितरणाची नक्षलवाद्यांची नियोजित व्यवस्था असली तरीही सर्व कमिट्यांनी
आपापल्या स्तरावरच निधी उभारावा आणि खर्च भागवावा अशा सूचना असतात. पण सध्या नक्षलवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यात पोलीस आणि सरकारला यश आलंय. जे सरेंडर आलेले आत्मसमर्पित नक्षल आहेत यांच्या सांगण्यावरून हा आता नगण्य झालेली आहे ही जी काही फंडिंग आहे. म्हणजे जवळपास ही एक आकडा त्याचा ऑथेंटिसिटी माहीत नाही, पण मागच्या 10 वर्षापूर्वी जे 20 करोड रुपये गडचिरोली पूर्ण जिल्ह्यातून जे जात होते नक्षलवादाला, ती आता 1 करोडपेक्षाही ती कमी झालेली अमाऊंट. मागच्या काही आता लेटेस्ट 2024ची फिगर जर घेतली 1 करोडपेक्षाही ती अमाऊंट कमी झालेली आहे. यावरून दिसून येते की खूप मोठ्या प्रमाणात आपण त्यांचं फंडिंग रोखण्यामध्ये किंवा फंडिंग थांबवण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. खंडणीच्या माध्यमातून गोळा केलेली ही कोट्यवधींची रक्कम जवळ बाळगण्यात धोका असल्यानं अनेकदा संबंधित कंत्राटदार किंवा व्यावसायिकांकडेच ती ठेवली जाते आणि गरज लागेल तशी त्यांच्याकडून घेतली जाते. अनेकदा ही रक्कम नक्षल समर्थक आणि सहानुभूतीदारांकडे ठेवली जाते. याशिवाय पैशाच्या साठवणुकीचा आणखी एक पर्याय नक्षलवाद्यांकडे असतो आणि तो म्हणजे जंगलात अज्ञात ठिकाणी पैसा गाडून ठेवला जातो. पैशांची बंडलं नीटपणे प्लास्टिक पिशव्यांमध्ये गुंडाळली जातात. त्यानंतर ती धातूच्या ट्रंकांमध्ये भरली जातात. या ट्रंक्स एका मोठ्या पाण्याच्या टाकीमध्ये किंवा पिंपांमध्ये ठेवून त्या नीटपणे बंद केल्या जातात. त्यानंतर जंगलातल्या एखाद्या दुर्गम भागात मोठमोठे खड्डे खणून या टाक्या किंवा पिंप त्यात गाडले जातात. चळवळीला जेव्हा जेव्हा पैशाची गरज लागेल तेव्हा जंगलात विशिष्ट ठिकाणी गाडलेले हे पैसे काढले जातात. गडचिरोलीतल्या एटापल्ली तालुक्यातल्या कसनसूर या गावातली नक्षल्यांच्या गाडलेल्या पैशाची कथा मोठी रंजक आहे. त्याचं झालं असं की नक्षलवाद्यांचा एक मोठा नेता या कसनसूर गावचा होता. या नेत्यावर नक्षलवाद्यांचे पैसे लपवण्याची जबाबदारी होती. त्यानं ते पैसे कसनसूर या आपल्याच गावाजवळ असलेल्या एका शिवमंदिराच्या परिसरात गाडून ठेवले होते. आपल्या या पैशाबद्दल त्यानं गावात राहणाऱ्या आपल्या सख्ख्या भावाला कल्पना दिली आणि पैसे दडवून ठेवलेल्या परिसरावर लक्ष ठेवायला सांगितलं. पण ही बातमी गावात आणि आसपासच्या परिसरात पसरली आणि त्यामुळे नक्षल्यांचे पैसे शोधण्यासाठी अनेक जण या गावात येत असत अशी माहिती इथले गावकरी देतात. आम्हाला असंच पहिल्यांदा माहीत झालं असं दुसऱ्या थ्रू आम्ही आलो तर आम्हाला इथं 4 भागावर असं म्हणजे माहिती नव्हतं की कसनसूर आणि एटापल्ली रोडवर एक मंदिर आहे. मंदिराच्या मागे असं पैसा गाडलेला आहे. त्या 4 झाडाचे असं खुणं वगैरे आहे तिथे समजून जातात. आम्ही असंच बघायसाठी आलो. खरंच नेमक्या 4 झाडावर खुणा होते. आम्ही तिथं बघितलो कुठे असेल नेमका पैसा. मी हा शोधात आलो होतो आणि परत गेलो. मग ह्या या गोष्टीला 2 वर्ष झाले पूर्ण. मग तेव्हापासून आलोच नाही मी. हे कसं प्रकार असं घडलं असं झालंय की कसनसूरचा एक नक्सलाईट आहे, कमांडोत होतो तो. या 3-4 वर्षापूर्वी तो अटक झाला होता. तो जेलात त्याला दिले ते आणि त्याचा लहान भाऊ होता कसनसूरचा. त्याला तो सांगून ठेवला होता की मंदिराच्या मागे आपले पैसे गाडलेले आहेत. तो रोज सकाळला 6 वाजता इथे यायचं, 9-10 वाजतापर्यंत थांबायचं, देखरेख करत होता आणि दुपारला नव्हतं मग सायंकाळी अजून यायचं. असंच तो चालू होतं त्यांचं. गेल्या 2-4 वर्षात नक्षलवादी चळवळ जरी कमकुवत झाली असली तरी सुद्धा नक्षलवाद्यांना त्यांच्याविषयी सहानुभूती असलेला एक मोठा वर्ग, सिम्पथायझर त्यांना आपण म्हणतो, असा वर्ग अजूनही अस्तित्वात आहे. नक्षलवाद्यांना त्यांच्या आर्थिक बाबींसाठी अनेकदा अशा सिम्पथायझरवर अवलंबून राहावं लागतं. नक्षलवाद्यांचा पैसा हा साधारणपणे कंत्राटदारांकडून ते खंडणी उकळतात. तेंदूपत्ता कंत्राटदार असतील किंवा रस्ते बांधणारे कंत्राटदार असतात, यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात वसूल केला जाणारा पैसा नक्षलवादी हे आपल्या संघटनेला पुरवत असतात. अशा नक्षलवाद्यांचं जे जीवन असतं ते नक्षलवादी सतत फिरतीवर असतात. जंगलात फिरतीवर असताना मोठ्या प्रमाणावर खंडणीचा हा पैसा सतत आपल्याबरोबर बाळगणं हे त्यांच्यासाठी योग्य नसतं. त्यामुळे अनेकदा नक्षलवादी असं करतात की एखाद्या ठिकाणी तो पैसा पुरून ठेवतात आणि तो पुरलेला पैसा त्यानंतर काही वर्षात नक्षलवादी
येऊन काढून घेऊन जातात ज्यावेळेला त्यांना गरज लागते तशा. अशाच एका ठिकाणी मी सध्या आहे, एटापल्ली तालुक्यातल्या कसनसूर या गावात. हे 2 खड्डे इथल्या गावकऱ्यांशी आपण जेव्हा बोललो तेव्हा हे 2 खड्डे हे नक्षलवाद्यांनी पुरलेल्या पैशाचे खड्डे आहेत असा दावा इथले गावकरी करतात. कथा अशी आहे की एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानं आपला पैसा म्हणजे ते खंडणीच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा या ठिकाणी पुरला होता आणि त्यांनी आपल्या भावाला सांगितलं होतं की या ठिकाणी पैसा आहे, या पैशाची देखभाल कर. तो तुरुंगात असताना त्याचा भाऊ या शिवमंदिराच्या आसपास येऊन दिवसभर बसून असायचा. याच परिसरात कुठेतरी पैसा आहे त्याच्या भावाला माहिती होतं, पण एक्झॅक्ट पैसा कुठे आहे या संदर्भात त्याला अजिबात कल्पना नव्हती. आणि ही 4 झाडं जी दिसत आहेत या 4 झाडांवर त्यांनी खुणा करून ठेवल्या होत्या की याच परिसरात कुठेतरी पैसा आहे. गावकरी असं सांगतात की अनेक वर्ष तो त्याचा भाऊ इथं येऊन बसत असे आणि दिवसभर इथं दिवस व्यतीत केल्यानंतर तो घरी जात असे. साधारणपणे या परिसरात कुठेतरी पैसा आहे, आपल्या भावाने लपवलेला आहे, त्याला माहिती होतं आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी तो इथे येत होता. आत्ता जे आपण 2 खड्डे पाहिले ते खड्डे, त्याच खड्ड्यांमध्ये 2 निळे ड्रम भरून पैसे आणि दागदागिने भरले होते आणि ते आत्ता तिथून काढण्यात आलेले आहेत अशा स्वरूपाची माहिती इथले गावकरी देतात. गडचिरोली नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला हा जिल्हा. फार प्राचीन काळी या प्रदेशावर राष्ट्रकूटांचं राज्य होतं. त्यानंतर चालुक्य, देवगिरीचे यादव आणि गोंड राजांनीही या प्रदेशावर बराच काळ राज्य केलं. 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन करून तयार झालेल्या या जिल्ह्यात आदिवासींचं प्रमाण लक्षणीय आहे. मराठी, हिंदी, तेलुगू, गोंडी, धामी, छत्तीसगडी, बंगाली आणि माडिया या इथल्या प्रमुख भाषा. जिल्ह्याच्या एकूण जमिनीपैकी जवळपास 76% भाग हा अतिदुर्गम आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला. बांबू आणि तेंदूपत्ता उत्पादन हा इथल्या आदिवासींच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. भात हे मुख्य पीक, तर तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन आणि जवस यासारखी इतर पिकंही इथं घेतली जातात. जंगलांसोबतच खनिज संपन्न असलेल्या या जिल्ह्यात लोह, चुनखडी आणि हिऱ्यासारखी खनिजे आढळतात. नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न असूनही जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही आणि त्याचं कारण आहे नक्षलवाद. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्व दिशेला वसलेला असून तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमा या जिल्ह्याला लागून आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नक्षलवादाचा शिरकाव झाला आणि हा जिल्हा नक्षलवाद्यांच्या रेड कॉरिडॉरचा भाग बनला. च्या दशकात म्हणजे 1967 साली पश्चिम बंगालच्या नक्षलवाडी या गावात जमीनदारांच्या शोषणाविरोधात स्थानिकांनी उठाव केला. चारू मुजुमदार, जंगल संथाल आणि कनू सन्याल या तिघांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. गरीब आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी उठलेल्या या आवाजाचं रूपांतर चळवळीत झालं. झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि काही प्रमाणात महाराष्ट्र या राज्यांमध्ये या चळवळीचा मोठा प्रभाव आहे. जल, जंगल आणि जमीन हा आदिवासी समाजाच्या जगण्याचा मूलाधार. निसर्गाची पूजा करणारा आदिवासी समाज नैसर्गिक साधन संपत्तीचा आपल्या उपजीविकेसाठी वापर करतो, पण त्याचवेळी पर्यावरण संरक्षणाबद्दलही हा समाज तितकाच जागरूक आहे. बांबू, तेंदूपत्ता, मोहफूल, ताडी, चारोळी, मध यासारख्या वनोत्पादनांची विक्री हे सर्वसामान्य आदिवासी कुटुंबाचं अर्थार्जनाचं साधन. जल, जंगल आणि जमीन ही घोषणा सर्वप्रथम दिली कोमराम भीम या गोंड आदिवासी नेत्यानं. स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेली ही घोषणा आज आदिवासी जगण्याचा मूलाधार बनली आहे. विकासाच्या नावाखाली हीच भांडवलशाही व्यवस्था याच जल, जंगल आणि जमिनीला लुबाडण्यासाठी बसली आहे अशी सर्वसामान्य आदिवासी भावना आहे.
आणि याच भावनेला खतपाणी घालत नक्षलवाद्यांनी आदिवासींच्या जीवनात स्थान मिळवलं. आज सरकार नक्षलवाद संपवण्याची भाषा करत आहे, पण त्याचसोबत गरज आहे ती आदिवासींमध्ये विश्वास निर्माण करण्याची. या जल, जंगल आणि जमिनीला सांभाळण्याची, त्याचं संगोपन करण्याची, ते जतन करण्याची जबाबदारी फक्त एकट्या आदिवासींची नाही आहे, तर त्यात सरकारसुद्धा तेवढ्याच ताकदीनं सामील असल्याचा विश्वास सरकारला या आदिवासींना द्यावा लागेल. 80च्या दशकापर्यंत शांत आणि आनंदी जीवन जगत असलेल्या गडचिरोलीतल्या या आदिवासी समाजावर नक्षलवादाची काळी छाया पडली. नक्षली चळवळीनं 1978मध्ये गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला. नक्षलवादी सामान्य जनतेच्या शोषणाविरुद्ध बोलू लागले. सामान्य लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी नक्षलवाद्यांकडे धाव घेऊ लागले. विविध प्रकारची समाजोपयोगी कामं करून नक्षलवाद्यांनी जनसामान्यांचा आणि आदिवासींचा विश्वास संपादन केला. नक्षलवाद्यांची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अगोदर त्यांच्या संघटनेची रचना जाणून घेणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि झारखंड या 6 राज्यांच्या सीमारेषांच्या षटकोनात असलेल्या प्रदेशाला नक्षलवादी दंडकारण्य झोन असं संबोधतात. या भागाला रेड कॉरिडॉर असंही म्हटलं जातं. दंडकारण्य प्रदेशाचं क्षेत्रफळ 6,30,000 चौरस किलोमीटर इतकं प्रचंड आहे. 1980मध्ये नक्षल्यांच्या पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना झाल्यानंतर गोदावरीच्या अवतीभोवती असलेल्या अतिशय दुर्गम आणि अविकसित अशा दंडकारण्य झोनला महत्त्व प्राप्त झालं. पुढे पोलीस कारवायांचं प्रमाण वाढल्यानंतर कोंडापल्ली सीतारामय्या याच्या सूचनेनुसार सेफ झोन म्हणून नक्षलवादी जंगलांच्या आश्रयाला गेले. दंडकारण्य हे नक्षल्यांचं हेडक्वार्टरच जणू. दंडकारण्य हा परिसर निवडण्याचं दुसरं कारण म्हणजे दंडकारण्य झोन हा भाग 6ही राज्यांच्या राजधानीपासून किमान 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. त्यामुळे नक्षल्यांची प्रशिक्षण केंद्र, राहण्याची ठिकाणं तसंच सर्वोच्च नेतृत्वापैकी 90% पदाधिकारी आणि कमांडर याच भागात वास्तव्याला असतात. वर्षभरातील घातपाती कारवायांच्या योजना आणि रणनीती अबुजमाड पर्वतावर आयोजित केलेल्या नक्षलवाद्यांच्या वार्षिक बैठकीत आखली जाते. 80च्या दशकाच्या पूर्वार्धात पीपल्स वॉर ग्रुपच्या नक्षलवाद्यांनी दंडकारण्य भागात गनिमी क्षेत्र निर्माण करण्याची योजना आखली. त्यानुसार आपण गोरगरिबांच्या हितासाठी काम करतो हे दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी अन्याय करणारे ठेकेदार आणि व्यापाऱ्यांना उघडपणे शिक्षा करायला सुरुवात केली. या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार मोठ्या जमीनदारांच्या ताब्यातून सोडवून आदिवासी, भूमिहीन, छोटे शेतकरी आणि दलितांच्या हाती जाईल अशी व्यवस्था केली. रेशनवर गरिबांना धान्य मिळत नाही हे लक्षात आल्यावर स्वस्त धान्यांची दुकानं लुटून नक्षल्यांनी हे धान्य गोरगरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली. या भागातील गरिबांच्या उत्पन्नाचा आधार असलेली तेंदूपत्ता तोडणी आणि बांबू कापणी याची मजुरी वाढवून दिली. त्यासाठी दहशतीचा वापर केला आणि या भागातला आदिवासी नक्षलवाद्यांनी आपलासा केला. गडचिरोली आणि देशभरातला नक्षलवाद संपवण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. पण लढणारे नक्षलवादी संपवले म्हणजे नक्षलवाद संपेल का, हा खरा प्रश्न आहे. साधारण वर्षभरापूर्वी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या अनिलच्या विचारांमधून याचं उत्तर मिळतं. नक्षलवाद्यांच्या प्रचार यंत्रणेचा कणा राहिलेल्या प्रभात प्रेसमध्ये अनिलनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गरीब आदिवासी आणि मूल निवासी यांच्या उद्धाराचं आपण पाहिलेलं स्वप्न लाल क्रांतीतून साध्य होणार नाही हे लक्षात आल्यावर अनिलनं तो मार्ग सोडण्याचं ठरवलं. भारताच्या संविधानाच्या माध्यमातूनच आदिवासींचा विकास होऊ शकतो याची त्याला खात्री पटली आहे. पण कुख्यात नक्षली कमांडर भूपतीसोबत एकेकाळी काम केलेल्या या अनिलला सरकारकडूनही काही अपेक्षा आहेत. ये भारत का जो आदिवासी है वो पर्यावरण से बहुत ज़्यादा जुड़ा हुआ है, पर्यावरण और उसके जल जंगल ज़मीन से. तो मुझे लगता है कि अगर माओवादी नहीं भी रहेंगे, अगर जल जंगल ज़मीन पे इसी तरह का चीज़ें चलेंगी कि आदिवासियों को भरोसे में लिए बिना अगर उनको उस चीज़ से खदेड़ा जाएगा तो मुझे लगता है माओवादी आंदोलन की बजाय उस तरह के आंदोलन भी उठेंगे. तो इसलिए मुझे ये लगता है कि आदिवासियों के लिए जो फॉरेस्ट राइट एक्ट 2006 बनाया गया था वो बहुत अच्छा कानून है और एक पेशा कानून है.
5वीं 6ठी अनुशासन और 5वीं और 6ठी अनुसूची है। तो ये 4 कानून अगर ईमानदारी से बिल्कुल आदिवासियों को साथ में लेके अगर लागू होते हैं उस एरिया के अंदर, और जितनी भी डेवलपमेंट एक्टिविटी है, चाहे उसमें खदान हो, चाहे कंपनी हो, चाहे उसमें डॅम हो, शत्रू मानतात. नक्षलवाद संपेलही, पण त्यापूर्वी इथल्या निसर्गाच्या रक्षणाची आपल्याला या आदिवासींना हमी द्यावी लागेल. मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करू अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली आहे. आणि सध्याचं नक्षलवाद विरोधी अभियान पाहता कदाचित सरकारच्या या प्रयत्नात त्यांना यश येईल. पण प्रश्न असा उरतो की लढणारी फळी नक्षलवाद्यांची नष्ट केली म्हणजे नक्षलवाद संपेल का? तर त्याचं उत्तर मात्र कदाचित नाही असं येईल. आणि याचं कारण आहे आर्थिक सामाजिक विषमतेत. आदिवासींना आपलं शोषण होतंय ही भावना त्यांच्या मनातनं नष्ट करावी लागेल, ती घालवावी लागेल, त्यांना विश्वास द्यावा लागेल. त्याचबरोबर विकासाच्या प्रक्रियेत त्यांना समाविष्ट करावा लागेलच, पण तो विकास त्यांना अपेक्षित असलेल्या वेगानं होणं गरजेचं आहे. अन्यथा आदिवासी बिथरला तर तो त्या विकासाच्या प्रक्रियेला साथ देणार नाही आणि त्यातून नवे हात बंदूक उचलणार नाही याची शाश्वती देता येणार नाही.